पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट. राष्ट्रपती भवनात घेतली द्रौपदी मुर्मूंची भेट. देशातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा. सिंधुदुर्गात 1 ऑगस्ट पासून सागरी मासेमारी सुरू. निवती बंदरावर सकाळी 7 वाजता लिलाव. निवती किनारी खवय्यांची मोठी गर्दी. दौंडच्या यवतमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जमावबंदी. तोडफोडीच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता. आज रात्रीपर्यंत यवत गावात जमावबंदी. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस. वाराणसीमध्ये देखील मुसळधार पाऊस. गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. बीडच्या आष्टी तालुक्यात नवा पायंडा केळसांगवी गावात खजुराच्या शेतीची लागवड. वर्षाकाठी 10 ते 12 लाख रुपयांचं उत्पादन. फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं पुण्यात उपक्रम. वारजे टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम. उपक्रमात महिला, लहान मुलंही सहभागी. अक्षय कुमारने 7 महिन्यात विकली 110 कोटींची मालमत्ता. अक्षयकडून अचानक मालमत्ता विक्रीवर बॉलिवूडमध्ये आश्चर्य. बोरिवली, वरळी आणि परळमधल्या मालमत्ता विकल्या. सैन्य दलाच्या कारवाईला मोठं यश. जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.